नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंडरकरंट या आपल्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज लोकसत्तामध्ये एक बातमी आहे की दीपावली किंवा आपण महाराष्ट्रामध्ये ज्याला साध्या भाषेत दिवाळी असं म्हणतो, या सणाला युनेस्कोच्या इनटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी, मराठीमध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये स्थान जे काही आहे ते प्राप्त झालेलं आहे. दीपावली या उत्सवाचा, या दिव्यांच्या उत्सवाचा समावेश इनटँजिबल कल्चरल हेरिटेज, ICH असं ज्याला कॉमनली म्हणलं जातं, इनटँजिबल कल्चरल हेरिटेज, युनेस्को ही जी काही ऑर्गनायझेशन आहे, या युनेस्कोच्या इनटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी ही जी काही सगळी मानवी सभ्यता आहे ह्याचं इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. आता इनटँजिबल म्हणजे काय, तर त्याचं भाषांतर जर म्हटलं तर अमूर्त असा शब्द लिहिला आहे. म्हणजे नेमकं काय, इनटँजिबल म्हणजे काय, जे काय आहे ज्याला स्पर्श करता येत नाही, जे एक्झॅक्टली डोळ्यांना स्पष्टपणे जे दिसत नाही, ज्याला आपण काय म्हणतो हात लावून बघता येत नाही, ज्याला पूर्णपणे तुम्हाला असं डोळ्यांसमोर नीट बघता येतं, त्याला आपण टँजिबल म्हणतो. इनटँजिबल म्हणजे स्पष्टपणे न दिसणारं पण ज्याचं अस्तित्व आहे असं, ज्याची अशी स्पष्ट अशी ज्याला आपण म्हणतो की फिजिकल सायन्ससारखी व्याख्या करता येत नाही असं काहीतरी जे असतं त्याला आपण इनटँजिबल म्हणतो. दिवाळ सण जो आहे, दीपावली जे आहे, किंवा ह्या ज्या यादीमधले जे एलिमेंट्स आहेत हे तशा अर्थानं इनटँजिबल आहेत. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा समुच्चय त्यांच्यामध्ये आहे. मग एखादा नृत्याचा प्रकार असेल, एखादा सण असेल, एखादा उत्सव असेल, एखादं नाटकाचा आविष्कार असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या परंपरा आहेत की ज्याला असं एकाच एक आखीव रेखीव संज्ञेमध्ये किंवा डेफिनिशनमध्ये आणता येणार नाही, पण ते एक जगण्याची प्रथा परंपरा आहे, त्याला त्यांनी इनटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये दीपावली हा जो काही भारतीय दिव्यांचा उत्सव आहे, सण आहे, याचा समावेश त्यांनी नुकताच केलेला आहे. भारताचे किती एलिमेंट मग या ICH मध्ये आहेत, इनटँजिबल कल्चरल हेरिटेज जो आहे युनेस्कोचा, त्याच्यामध्ये दीपावली त्या यादीमध्ये समाविष्ट होणारा 16वा भारतीय एलिमेंट आहे. 16वा भारतीय एलिमेंट आहे. याच्या अगोदर 15 भारतीय एलिमेंट त्या यादीमध्ये ऑलरेडी समाविष्ट केले गेले आहेत. याच्या अगोदर 15 भारतीय एलिमेंट या ICHच्या यादीमध्ये होते. दीपावली त्याच्यामध्ये समाविष्ट होणारा 16वा एलिमेंट आहे. आपली जी MPSCची आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे, ज्याच्यामध्ये हा करंटमध्ये प्रश्न जाऊ शकतो. पुढच्या वर्षातल्या कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीच्या चालू घडामोडींमध्ये हा प्रश्न जाऊ शकतो. UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये हा प्रश्न जाऊ शकतो. प्लस नवीन जो राज्यसेवेचा सिलेबस आलेला आहे त्याच्या GS1 मध्ये आर्ट अँड कल्चर म्हणून आपल्याला घटक आहे, तिथं सुद्धा या 16 एलिमेंट्सवरती प्रश्न येऊ शकतो. जे चालू घडामोडींमध्ये सगळं दिसतंय, जे करंटमध्ये घडतंय, त्याच्यावरच आधारित UPSC मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात. आणि त्याच पद्धतीने जर राज्य लोकसेवा आयोगाने आपला पॅटर्न ठेवला, तिथं सुद्धा ते प्रश्न येऊ शकतात. सो युनेस्कोची इनटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी ही यादी आणि त्याच्यामध्ये 16वा एलिमेंट म्हणून सन 2025 मध्ये दीपावलीचा त्याच्यामध्ये केलेला समावेश. मग याच्या अगोदर कुठले 15 एलिमेंट जे आहेत, जे या युनेस्कोच्या ICH मध्ये इनटँजिबल कल्चरल हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट केलेत, ते आपण वन बाय वन बघूया. कारण प्रिलियम्सचा जर प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये कदाचित असंच देऊ शकतील की याच्या अगोदर या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये युनेस्कोच्या कोणकोणत्या बाबींचा समावेश केला गेला आहे आणि कोणत्या वर्षी कोणत्या बाबी समाविष्ट केल्या गेल्या आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा मोठामोठी कोण कोण याच्यामध्ये आहेत असंही येऊ शकतं. किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने ज्याला आपण म्हणतो की क्रमानं जुळवा की युनेस्कोच्या या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये पहिलं कोण होतं, त्याच्यानंतर कोण ॲड झालं, कसाही प्रश्न आला तरी आपल्याला ते डील करता आलं पाहिजे. सो 16 नंबरला दीपावली आहे. ठीक आहे. आता प्राथमिक माहिती आपण अगदी घेऊया की हे कुठे झालं, कधी, कोणत्या पद्धतीने ते समाविष्ट करण्यात आलं, तर कुठे ठरलं, तर 20वं सेशन चालू आहे. कसलं 20वं सेशन चालू आहे? रेड फोर्ट नवी दिल्ली इथं 20वं सेशन आहे. कसलं? इंटर गव्हर्नमेंटल कमिटी फॉर द सेफ गार्डिंग ऑफ द इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. ICHला सेफगार्ड करण्यासाठी जे जे काही अमूर्त सांस्कृतिक सगळा वारसा आहे या जगाचा,
ह्याला सुरक्षित करण्यासाठी एक आंतरशासकीय समिती आहे. एक आंतरशासकीय समिती आहे जी सुरक्षितता प्रदान करते या अमूर्त सांस्कृतिक वारशाला. आणि त्या आंतरशासकीय समितीचं 20वं सेशन जे आहे किंवा 20वं अधिवेशन काही तुम्ही म्हणू शकता, ते रेड फोर्ट नवी दिल्ली इथं सध्या चालू आहे. 20वं आहे. 2003चं त्यांचं एक कन्व्हेन्शन आहे. त्या ठरावानुसार त्यांनी या पद्धतीनं त्यांचा जे कार्यक्रम आहे किंवा कृती कार्यक्रम आहे तो चालू केलेला आहे. त्याचं 20वं सेशन आहे. भारत पहिल्यांदाच या इंटर गव्हर्नमेंट कमिटीच्या सेशनचं यजमानपद जे आहे ते भारताकडे आलेलं आहे. भारतामध्ये पहिल्यांदा या इंटर गव्हर्नमेंट कमिटीची किंवा आंतरशासकीय समितीचं सेशन भारतात पहिल्यांदा होतं आहे. हाही प्रश्न येऊ शकतो की भारतानं पहिल्यांदा कधी याचं यजमानपद घेतलं, तर याच वर्षी 2025मध्ये रेड फोर्ट जे काही आहे, लाल किल्ला, तिथं हे सगळं चालू आहे. आणि याच सेशनमध्ये दीपावलीला त्यांनी या ICHच्या यादीमध्ये, रिप्रेझेंटेशन लिस्टमध्ये समाविष्ट केलेलं आहे. 16वी एंट्री आहे भारताकडून गेलेली. 16वी एंट्री जी आहे ती गेलेली आहे. लक्षात येत आहे. सो प्रत्येक स्लाइडवर किंवा प्रत्येक याच्यामध्ये मी माझ्या हातानं हे सगळं लिहिलेलं आहे. मी परत एकदा सांगतो, मी जे काही शिकवतो ते सगळं मी माझ्या हातानं मटेरियल काढलेलं असतं. त्यामुळं ते खूप ऑर्गॅनिकली मला जे आहे ते डिलिव्हरही करता येतं, प्रोड्यूसही करता येतं. तसंच विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, स्वतःच्या हातानं लिहिलं पाहिजे. अनेक लोक कमेंट करतात खाली की सर हे याची PDF टेलिग्रामवर पाठवा, ह्याचं PDF जे आहे ती ग्रुपवर शेअर करा, व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा. त्याचा उपयोग नाही. इथे लिहिलं आहे, तुम्ही तुमच्या हातामध्ये करंटच्या वहीमध्ये याची नोट लगेच काढून घेतली पाहिजे. आणि करंट जे आहे ना, हे असं रोजचा पेपर वाचून त्याची तयारी करता येत असते. चालू घडामोडींची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आणि सर्वोत्तम स्रोत म्हणजे रोजचं वर्तमानपत्र होय. कोणतं मॅगझिन चांगलं आहे, कोणतं वार्षिकी चांगलं आहे मला माहीत नाही. सगळ्यात चांगलं काय आहे तर रोजचं वर्तमानपत्र. त्याला तुम्ही आखून दिलेली वेळ, तास, 2 तास, 3 तास, आणि त्या 2-3 तासांमध्ये तुम्ही त्याच्यासाठी घातलेली वही आणि प्रॉपर त्याच्यामध्ये PYQ बेसिसवर तुम्ही काढलेल्या वर्षभराच्या, सव्वा वर्षाच्या नोट्स याच पुढच्या वर्षीच्या पूर्वपरीक्षेकरता तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. ती तुमची वही तुम्हाला गाईड करेल आणि तुम्ही तुमच्या हातानं जेव्हा ते नोट्स काढाल तेव्हा तुम्हाला सगळे मुद्दे, सगळ्या फॅक्ट, सगळ्या व्यक्ती, सगळे पुरस्कार वेळच्या वेळी आठवतील. लक्षात येत आहे. सो हे लिहून घ्यायला पाहिजे. मग आता आपण जाऊया की काय काय. मग आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, कुठली संस्था आहे जी भारताकडून नॉडल एजन्सी म्हणून काम करते या ICHमध्ये एंट्री पाठवण्याच्या बाबतीत. म्हणजे इंटँजिबल कल्चरल हेरिटेज लिस्टमध्ये काय पाठवायचं आहे आणि काय नाही याच्याशी संबंधित जे काही मुद्दे असतील, जे काय आपण म्हणतो मिनिस्ट्री ऑफ कल्चर, सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीन राहून जे काही आहे, कुठली संस्था बघते तर संगीत नाटक अकादमी. आणि याच संगीत नाटक अकादमीनी यावर्षी एक समिती स्थापन केली होती की ज्याने विचार केला की दिवाळी किंवा दीपावली या सणामध्ये कसं ते सगळ्या भारतामध्ये हा सण साजरा केला जातो, इंडियन डायस्पोरा जो आहे बाहेर त्याला ते कसं अपील होतं वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये त्यांनी तज्ज्ञ होते, कवी होते, लेखक होते, अकॅडमिशियन्स होते, या सगळ्या तज्ज्ञांना एकत्र करून एक समिती स्थापन केली जेणेकरून हे प्रपोजल जे आहे हे तयार केलं जावं. सो संगीत नाटक अकादमी ICHमध्ये एंट्री पाठवण्याच्या बाबतीत काम करणारी शिखर संस्था, नोडल एजन्सी आहे. हा सुद्धा मुद्दा परीक्षेला येऊ शकतो. आणि पुढे मला वाटतं आता आपण लिस्ट बघूया. साधारणतः भारतीय एलिमेंट्स या ICHमध्ये युनेस्कोच्या या यादीत ज्याला आपण काय म्हणतो इंटँजिबल कल्चरल हेरिटेज या यादीमध्ये जाण्यास सुरुवात सन 2008 पासून झाली. आणि 2008 साली पहिल्याच वर्षी 3 एलिमेंट्स जे आहेत, पहिल्याच वर्षी 3 एलिमेंट तुमचे या यादीत गेलेले आहेत. आपल्याला 16 पर्यंत यायचं आहे. 1 ते 15 आता आपण बघणार आहोत. 16वं जे आहे ते दीपावली आलेलं आहे. 2008 ते 2025 16 एलिमेंट युनेस्कोच्या इंटँजिबल कल्चरल हेरिटेज अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये गेलेले आहेत. पहिलं जे आहेत 2008 साली 3 गेलेत. मग कोण कोण आहेत 2008 साली जाणारे 3? रामलीला. रामलीला हा जो सगळा आपण काय म्हणूया आविष्कार आहे, परफॉर्मन्स आहे, या रामलीलेला तुम्ही ICHमध्ये 2008 साली स्थान दिलेलं आहे.
लक्षात येतं आहे? रामलीला आपल्याला माहिती आहे की साधारणतः उत्तर भारतामध्ये रामचरितमानस जे काही आहे तुलसीदासांचं आणि त्याचं जे नाट्य आविष्करण आहे, म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळं रामायण जे आहे ते परफॉर्म केलं जातं, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे खेळ होतात, विशेषतः दशऱ्याच्या त्या सुमारास होतात किंवा त्या सगळ्या काळात होतात. त्या रामलीलेला या ICHमध्ये स्थान 2008मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट आणखी कुठलं आहे 2008मध्ये दिलेलं? आणखी ट्रेडिशन ऑफ वैदिक चॅन्टिंग, वैदिक मंत्रघोषाची जी भारतीय परंपरा आहे की विशिष्ट स्वरामध्ये त्या मेलडीमध्ये मंत्र पठन करणं, वैदिक मंत्रघोष करणं, ह्या सगळ्या प्रक्रियेला, या परफॉर्मन्सला सुद्धा या इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये 2008लाच स्थान मिळालेलं आहे. आत्ता लक्षात येतं आहे की वाय इट इज कॉल्ड ॲज इनटँजिबल. याला इनटँजिबल का म्हणतात? कारण आता ह्याच्यातल्या प्रक्रिया ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येईल की असं त्याला स्पेसिफिक एखादं अकोमोडेशन देता येत नाही की एकाच वेळेला तुम्ही रामलीला म्हणतात, मग रामलीला म्हणताना वेगवेगळ्या त्या भौगोलिक प्रदेशांमध्ये ते सादर करणं आहे, वैदिक मंत्रघोष करणं आहे. त्यामुळं त्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा असं म्हटलेलं आहे की परफेक्ट ह्याची 4 वैशिष्ट्ये सांगा असं तुम्हाला सांगता येत नाही. ती सगळी जगण्याची किंवा तो सगळं ते रीतिरिवाज जे आहे त्याच्यात अनेक गोष्टींचा समुच्चय होत असतो. सो वैदिक मंत्रघोषाची परंपरा 2008मध्येच आलेलं दुसरा एलिमेंट ICHमध्ये. तिसरं काय आहे 2008मध्ये? संस्कृत थिएटर जे काही आहे केरळमधलं, त्याच्यातलं कुटियट्टम किंवा कटियट्टम हा जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे, हे जे सगळं अभिव्यक्तीची परंपरा आहे, ह्याला 2008मध्ये ICHच्या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणजे रामलीला, त्यानंतर वैदिक मंत्रघोष आणि कुटियट्टम संस्कृत थिएटरमधली एक अभिव्यक्तीची पद्धत जी विशेषतः केरळ या राज्यामध्ये आणली जाते. म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भावमुद्रांमधून ते नाट्य साकारलं जातं, डोळ्यांच्या मुद्रा असतील किंवा शारीरिक हालचाली असतील. सो या कुटियट्टम संस्कृत थिएटरमध्ये आणि केरळच्या लोकल थिएटरचा संगम होऊन तयार झालेली एक अभिव्यक्ती किंवा परफॉर्मिंग आर्ट्स जे काही आहे, तर ते या ICHमध्ये 2008 साली या 3 ज्या काही आहेत या सगळ्या एलिमेंटचा तिथे एंट्री जी आहे ती झालेली होती. पुढे चौथं कधी आलंय बघूया. 2009 साली म्हणजे पुढच्याच वर्षी आणखी एक त्यांनी घेतलंय, ते म्हणजे रम्मण. गढवाल हिमालयीन जो रिजन आहे तिथला धार्मिक उत्सव आणि एक कर्मकांड जी किंवा तिथली जी एक रीतिरिवाज जो आहे तो त्या 2009मध्ये ICHमध्ये त्यांनी इन्क्लूड करून घेतलेला आहे. हे पाठच करायला पाहिजे ॲटलिस्ट. रम्मन आणि त्याचा भौगोलिक प्रदेश की या गढवाल हिमालयामध्ये हा एक धार्मिक उत्सव आहे आणि एक हे रिच्युअल आहे. त्या उत्सवामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारे काही गीतं सादर केली जातात, काही त्याच्यामध्ये रिच्युअल केली जातात. त्या रम्मनचा समावेश 2009मध्ये केलेला आहे. पुढे आता हे 4 झाले. 5वं काय बघा 2010मध्ये, म्हणजे बॅक टू बॅक. 2008मध्ये 3, 2009मध्ये 1 आणि 2010मध्ये लगेच पुढचं काय आहे? छाऊ डान्स. छाऊ डान्स म्हणजे देवनागरीमध्ये हे असं लिहिता येईल, छाऊ नृत्य. बरोबर आहे? छाऊ नृत्य पूर्व भारतातील एक परंपरा आहे. ईस्टर्न इंडियामध्ये या नृत्याची एक परंपरा आहे जी ICHमध्ये समाविष्ट केली गेली आहे युनेस्कोच्या, ज्याच्यामध्ये जी महाकाव्य आहेत, एपिक्स आहेत, म्हणजे रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या रामायण महाभारतातले जे प्रसंग आहेत ते साधारणतः फोक आर्ट म्हणजे लोककलेच्या अंगानं जाऊन सादर केले जातात. लोककलेच्या अंगानं सादर केले जातात. छाऊ नृत्य जे तुमच्या पूर्व भारतामधली लोकल ट्रॅडिशन आहे. मग आता 2010मध्ये सुद्धा 3 एलिमेंट जे आहेत ते तुमच्या त्या इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. त्यातलं पहिलं आपण बघितलं छाऊ. नंबर पण मी देतोय बरं का, 1 2 3 4 5. आपल्याला दीपावलीपर्यंत जायचं आहे. दीपावली 16 आहे. मग 2010मध्ये आणखी कुठलं आहे तर राजस्थानमधील जी काही आहे कालबेलिया फोक सॉंग्स. प्रोनाऊन्सिएशन काही असू शकतात लोकल भाषेमध्ये. इथे मी इंग्रजीमध्ये जे प्रोनाऊन्सिएशन मला ठीक वाटतं ते करतो की कालबेलिया फोक सॉंग. म्हणजे कालबेलिया म्हणजे कोण लोक होते तर हे पूर्वाश्रमीचे स्नेक हँडलर्स. मराठीमध्ये आपण त्यांना गारुडी असा पण शब्दप्रयोग करू शकतो. तर हे जे पूर्वाश्रमीचे स्नेक हँडलर्स आहेत कालबेलिया, ह्यांची काही गाणी आणि नृत्यांचं एक सगळं राजस्थानमध्ये परंपरा आहे. त्या सगळ्या गायन आणि नृत्य परंपरेला ICHमध्ये
कल्चरल हेरिटेज, इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मग ते त्याच्यामध्ये ती बीन जी आहे ती वाजवतात किंवा जो सर्प आहे त्याच्या काही भावमुद्रा असतील ते नृत्यामधनं ते लोक दाखवतात. तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला अनेक व्हिडिओ कलबेलिया राजस्थान जे काही आहे त्यांचे मिळतील. पुढे 2010 मधलं तिसरं जे आहे मुदियत्तू नावाचं जे रिच्युअल थिएटर आहे आणि डान्स ड्रामा आहे, पुन्हा केरळचंच आहे बघा, पुन्हा केरळचंच आहे. आपण मगाशी पण केरळचं एक बघितलं. तर हे मुदियत्तू रिच्युअल थिएटर आणि डान्स ड्रामा जो आहे की याच्यात काली, गॉडेस काली म्हणजे जी देवी आहे काली आणि दरिक नावाचा जो डेमॉन आहे, राक्षस आहे, त्यांच्या दोघांमधलं जे मायथॉलॉजिकल युद्ध आहे, म्हणजे देवी काली माता आणि तो जो डेमॉन आहे दरिक नावाचा किंवा दरिका नावाचा, त्या दोघांमधलं जे बॅटल आहे ते सबंध गाव मिळून सादर करतं केरळमध्ये आणि त्याला ते मुदियत्तू असं म्हणतात. ही जी केरळची लोकल ट्रॅडिशन आहे ज्याच्यामध्ये तिथलं रिच्युअल थिएटर, कर्मकांडामधून आलेलं नाट्य जे आहे ते प्लस तुमचा डान्स ड्रामा, त्याच्यामधलं पण नृत्य, हे सगळं तिथे मिक्स होतं आणि ते 2010 मध्ये तुम्ही त्या ICH मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. हे झालं 7 नंबरचं. पुढे आपण जाऊया 8 नंबर 2012 मध्ये एकच त्यांनी इन्क्लूड केलं. काय आहे? बुद्धिस्ट चॅन्टिंग ऑफ लडाख. जसं वैदिक मंत्रघोष आपण घेतलं होतं सुरुवातीला 2008 मध्ये, तसं लडाखमध्ये किंवा ट्रान्स हिमालयन जो सगळा रिजन आहे, जम्मू काश्मीर, भारत, या प्रांतांमध्ये जे बुद्धिस्ट मंक असतात, जे भिक्खू असतात, ते त्या बुद्धिस्ट सगळ्या कथनाचं किंवा तिथल्या त्या सगळ्या मंत्रांचं पठन करत असतात, मंत्रघोष करत असतात. लडाखमध्ये साधारणतः 2 पंथ आहेत, महायान आणि वज्रयान. एन्शियंट इंडियामध्ये मी शिकवतो बघा की काय कशा पद्धतीने बुद्धिस्ट सगळं ओरिजिन आहे. तर त्या महायान आणि वज्रयान पंथांमधले मोस्टली मंक जे आहेत ते त्या बौद्ध धर्माचं म्हणूया किंवा त्यातल्या प्राचीन ग्रंथांचं पठन किंवा मंत्रघोष करत असतात. सो ह्या ट्रॅडिशनला सुद्धा ICH मध्ये 2012 साली स्थान दिलेलं आहे. हे झालं 8वं. तुमचं 9वं बघा, 2013 साली सुद्धा एकच एलिमेंट टाकलाय, संकीर्तन. मणिपूर, नॉर्थ ईस्टर्न रिजन जो आहे, नॉर्थ ईस्टर्न ईशान्य भारत, मणिपूरमधलं रिच्युअल सिंगिंग आहे. या ईशान्य भारतातल्या राज्यामधलं एक पारंपरिक गायन आहे, ड्रमिंग आहे, वाद्य वाजवणं आहे आणि डान्सिंग आहे. पुन्हा पुन्हा मी त्या शब्दावर येतो बघा, वाय इट इज कॉल्ड ॲज इनटँजिबल कल्चरल हेरिटेज. इनटँजिबल कल्चरल हेरिटेज की सगळंच येतं, फक्त एकच एक असं तुम्हाला म्हणता येत नाही की बॉलिवूडमधलं हिंदी गाणं नाही. याच्यामध्ये मग तुमचं रिच्युअल सिंगिंग आहे, पारंपरिक त्याच्यामध्ये ड्रमिंग आहे, वाद्य वाजवणं आहे किंवा डान्सिंग आहे. या सगळ्याला संकीर्तन असं म्हणतात. या फॉर्मला काय म्हणतात? संकीर्तन. जे 2013 साली मणिपूरमधला हा एक फॉर्म आहे ज्याच्यात विशेष करून कृष्ण जो काही आहे, भगवान श्रीकृष्ण जो आहे, त्या कृष्णाच्या आयुष्यातल्या कथांचं कथन केलं जातं मंदिराच्या मध्यभागी बसून. ही व्यक्ती बघा असं मंदिराच्या मध्यभागी त्या याच्यामध्ये बसून लोकांपुढे ते सादर केलं जातं. कृष्णाच्या आयुष्यातल्या लीला किंवा कथा मग गायन करून, वादन करून, नृत्य करून, एक रिच्युअल थिएटर करून ते सगळं सादर केलं जातं. हे झालं 9वं जे ICH मध्ये तुम्ही टाकलंय. पुढे 10वं जे आहे सन 2014 साली तुम्ही ॲड केलंय. आता बघा किती वेगळं आहे हे. जर तुम्ही बघितलं तर पंजाब या राज्यामध्ये ब्रास आणि कॉपर म्हणजे ब्रास आणि तांब जे काही आहे आणि आणखी इतर जे अलॉईज आहेत, मिश्र धातू आहेत, या मिश्र धातूंपासून युटेन्सिल बनवणं म्हणजे भांडी बनवणं, या प्रक्रियेला इनटँजिबल कल्चरल हेरिटेजमध्ये समाविष्ट केलं आहे. म्हणजे कधी तुम्ही नृत्य करता, कधी गायन करता, कधी मंत्रघोष करता आणि मग तुम्ही सडनली पंजाबमध्ये पारंपरिक पद्धत जी आहे ब्रासची भांडी किंवा तांब्याची भांडी बनवण्याची, त्याच्यामध्ये वेगवेगळे मिश्र धातू वापरून. का? कारण त्याचे खूप बेनिफिट आहे. हे सगळं जे काही आहे जंदियाला गुरु जो काही रिजन आहे पंजाबचा, तिथं त्यांनी ते करतात म्हणून त्याचा समावेश त्यांनी 2014 मध्ये केलेला आहे. नेक्स्ट 11वं 2016 मध्ये गॅप गेली आहे. योग नावाची जी तुमची प्रॅक्टिस आहे, प्राचीन भारतीय दर्शन पण आहे ना, षडदर्शनांमधलं एक योग, जसं मीमांसा आहे किंवा इतर आहे तसं योग पण आहे. हल्ली त्या योगाला खूप लोकांनी फॅड केलंय. एक तर अनेक आंग्ल भाषिक जे काही लोक आहेत, इंग्लिश स्पीकिंग लोक जे आहेत, ते त्याला योगा म्हणतात. त्यामुळं आता भारतीय लोक आणि मराठी लोक तर डायरेक्ट योगाच म्हणतात. मूळ शब्द योग आहे,
त्यांना म्हणता येत नाही म्हणून आपण पण वेड्यासारखे योगा म्हणायला लागलो. ते रामायणा म्हणतात, महाभारतला महाभारता म्हणतात. मराठी लोकांना येतं की बोलता, मग आपण त्याला योग म्हणू शकतो. योगाला किंवा ह्या योग प्रक्रियेला आता सगळ्यांनी एक फिजिकल काहीतरी प्रक्रिया म्हणूनच बघायला सुरुवात केली आहे की पोट कमी करायचं आहे, योग करा. काय हार्ट अटॅक येतो, डायबिटीस येतो, योग करा. पण योग हे बियॉन्ड धिस आहे. ती एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. शरीर, मन आणि या सगळ्यांच्या सिंक्रोनायझेशनमधून, वेगवेगळ्या शारीरिक पोश्चरमधून तुम्हाला सरते शेवटी एक डीप फिलॉसॉफिकल एक्सपिरियन्सपर्यंत जाणं हा योगाचा एक मोटो आहे. त्याला फक्त शारीरिक मुद्रांपर्यंतच आता आपण दुर्दैवानं सीमित केलं आहे. जिथे जिथे मार्केट कॅपिटलिझम मोठा होतो तिथे या प्राचीन परंपरांचं शेवटी अशाच पद्धतीने काय म्हणूया मार्केटिंग केलं जातं आणि त्याचा एक खेळ किंवा उत्सव केला जातो. योगाचं सध्या भारतात तेच चालू आहे. योग ही मन, शरीर आणि या शरीराच्या बियॉन्ड जाण्याची एक फिलॉसॉफिकल पद्धत आहे, स्पिरिच्युअल पद्धत आहे. हेच आता आपण सगळे विसरून गेलो आहोत. आपण फक्त त्याला फिजिकल पोश्चर की असं बसा, पद्मासनात बसा, हे आसन करा म्हणजे ब्लड प्रेशर ठीक होईल, ते करा म्हणजे फॅटी लिव्हर कमी होईल, इथपर्यंत त्याचा युटिलिटेरियन उपयोगाकडे आपण गेलेलो आहोत. पण हे बियॉन्ड दॅट आहे. इथं सुद्धा मी त्या मुद्रा सगळ्या प्राचीन ऋषींच्या दिलेल्या आहेत. सो 2016मध्ये 11वी एंट्री जी आहे ती योग या प्रक्रियेची इंटँजिबल कल्चरल हेरिटेज जे आहे युनेस्कोचं त्याच्यात झालेली दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर 12 नंबरला काय बघा, कुंभमेळा. आत्ता सगळी जी चर्चा चालू आहे ती नाशिकमध्ये जो आत्ता भरणार आहे, तपोवनाचा सगळा क्रायसिस तिथे आपल्याला माहिती आहे की कुंभमेळा हा जो एक धार्मिक काय संमिलन आहे, कॉंग्लोमरेशन आहे की अनेक भक्त येतात आणि त्या गंगेमध्ये किंवा त्या नदीमध्ये, त्या पाण्यामध्ये एक डुबकी मारतात. आणि काय त्याचं लॉजिक आहे की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मी आता मुक्त होईल, आय गेट लिबरेटेड. की हा जो एवढा फेरा चाललेला आहे दुःखांचा सांसारिक याचा, या पाण्यामध्ये डुबकी मारून जो आहे त्याच्यातनं मी मुक्त होईन. आणि मग हे दर 4 वर्षांनी आपल्याला माहिती आहे, प्रयागराज म्हणजे पूर्वीचा अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक, आता सध्या जे आहे ते नाशिकमध्ये जे येऊ घातलेला आहे तो कुंभमेळा. तर या कुंभमेळा या प्रक्रियेला सुद्धा 2017 साली या ICHच्या रिप्रेझेंटेटिव्ह लिस्टमध्ये स्थान मिळालं आहे. 12वी एंट्री जी आहे भारताकडून गेलेली ती आहे. हे कुंभमेळ्याचं जे प्रातिनिधिक पिक्चर आहे ते. नेक्स्ट 2021मध्ये मग गॅप आहे. दुर्गापूजा जी आहे कोलकात्याची, दुर्गापूजा जी आहे कोलकात्याची, त्या दुर्गापूजा म्हणजे ते देवी बसवली जाते, तिचं पूजन केलं जातं आणि एक मोठा उत्सव, जसं महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव झाला आहे तसं दुर्गापूजेचं कोलकात्यामध्ये असणारं स्थान. 2021मध्ये या कोलकात्याच्या दुर्गापूजेला ICHमध्ये 13वी एंट्री जी आहे ती त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यानंतर 14 गरबा, गुजरातचा जो गरबा नृत्य आहे 2023मध्ये ही एंट्री ICHने स्वीकारलेली आहे. ॲटलिस्ट आपल्याला इथून तरी पाठ असायला पाहिजे रिसेंट कुठले आहेत की 2021मध्ये दुर्गापूजा आहे, 17मध्ये कुंभमेळा आहे, जे खूप असे फेमस उत्सव आहेत किंवा काय सगळे प्रकार आहेत. सो 17चा कुंभमेळा, 21ची दुर्गापूजा आणि 23चा गरबा नृत्य जे काही आहे ते ट्रॅडिशनल सगळं गरबा नृत्य, याचंही सगळं आता कॅपिटलिस्ट कन्झ्युमरिस्ट सगळा प्रकार तो आलेला आहे. त्यानंतर 15 2024मध्ये म्हणजे जस्ट दीपावलीच्या आधी गेल्या वर्षी पारशी नववर्ष जे आहे नवरोज, या पारशी नववर्षाच्या त्या सगळ्या काय म्हणूया उत्सवाचा समावेशसुद्धा या इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी युनेस्कोच्या गेल्या वर्षी समावेश करण्यात आलेला होता. याच्यामध्ये ते नेचर, निसर्ग, सूर्य, युनिवर्स याची प्रार्थना करतात. आणि हा जो नवरोज नावाचा उत्सव आहे हा फक्त भारताच नाही तर मध्य आशिया असेल, अगदी इतरही राष्ट्र असतील तिथेही तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि त्याच्या नंतर जे काही आहे आत्ता आपण सगळ्यात पहिलं 1 नंबरला जे बघितलं ते दीपावली, 16वी एलिमेंट जो आहे तो तुमचा येतो युनेस्कोच्या इंटँजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी मध्ये. आत्ता तुम्ही 16वी एंट्री म्हणून दीपावलीला मान्यता दिलेली आहे. हे झाले आपण आपले 16 एलिमेंट. UPSC प्री, MPSC प्री, कंबाईन प्री, UPSC GS1 आर्ट अँड कल्चर, राज्यसेवा GS1 आर्ट अँड कल्चरमध्ये याच्यावरती प्रश्न किंवा याच्यातल्या परफॉर्मिंग आर्टवरती किंवा याच्यातल्या प्रकारांवरती प्रश्न येऊ शकतात. हे सगळे मुद्दे वारंवार रिवाईज केले पाहिजेत. आणि मी कंटाळा येईपर्यंत सांगेन स्वतःच्या वहीत स्वतःच्या नोट्समध्ये हे लिहिलं पाहिजे.
अंडरकरंट्समध्ये आता मी वेगवेगळे चालू घडामोडींचे मुद्दे घेत राहणार आहे. धन्यवाद.